बरेच जण असे आहेत ना की ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा जे ऑलरेडी जॉब करत आहेत त्यांना नवीन आणखीन बेटर जॉब हवे आहे. अशी जी लोकं आहेत ना, खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मंडळी. तत्पूर्वी मिस्टेक कलर आहे या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तर ज्यांना नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा नोकरी मिळत नाही आहे, बराच टाईम झाला ते घरी बसून आहेत. काही जण असे आहेत की ज्यांना छान ऑफिस आहे, छान काम करत आहेत, पण आणखीन छान बेटर पोझिशन हवे आहे किंवा आणखीन चांगल्या कंपनीत जायचं आहे. अशी जी लोकं आहेत त्यांनीही खास हा व्हिडिओ व्यवस्थित पाहावा. जे उपाय सांगणार आहे ते खूप छान पद्धतीने करावेत, मनापासून करावेत. 100% तुम्हाला या उपायांचा रिझल्ट मिळेल. तर मंडळी, सगळ्यात एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही एखादी नोकरी शोधत असताना तेव्हा मनामध्ये ना किंतु परंतु ठेवू नका. कारण किंतु परंतु हा काय करतो ना, किंतु परंतु माणसाला वेडं बनवतो की हे होईल की नाही, इथे अप्लाय करू की नाही, इथे इंटरव्ह्यू देऊ की नाही, ह्या सगळ्या गोष्टी करत बसायचं नाही. आपल्याला आपल्या गोष्टींवर कॉन्फिडन्स पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या आता सपोज तुम्हाला जर वाटतं आहे की मी इथे माझा इंटरव्ह्यू देऊ की नको देऊ, मी इथे जाऊ की नको जाऊ, तर अशा वेळेस आहे ना स्टॉप करायचा, ब्रेक घ्यायचा, 1 दिवसाचा ब्रेक घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करायचं की मला इथे जाऊन इंटरव्ह्यू द्यायलाच पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही ठरवता की इथे मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना, तेव्हा तुम्हीच नेगेटिव्हिटी क्रिएट करता आणि मग तिथे जाऊन इंटरव्ह्यू देण्यात काही लॉजिक राहत नाही. कारण तुम्ही ऑलरेडी नेगेटिव्हिटी कनेक्ट केली. त्यामुळे 1 दिवस 1 रात्र जाऊन द्यायचं आणि नंतर पुन्हा त्याच कंपनीचा विचार करून डायरेक्ट जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. मनामध्ये किंतु परंतु ठेवायचा नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये, लक्षात घ्या, कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू घेऊन त्याचे 4 तुकडे करायचे आणि 4 रस्त्यावर जाऊन 4 दिशेला हे फेकायचे आहेत. जेणेकरून तुमच्या मार्गात येणारे जे अडथळे आहेत नोकरीमध्ये किंवा कुठे इंटरव्ह्यूला जातानाची भीती किंवा काही वेळेस खूप ठिकाणी पॉलिटिक्स होत असतं, काही ठिकाणी रेफरन्सेस काम करतात, तर अशा वेळेस आहे ना हा शुक्ल पक्षातला हा उपाय जो आहे मी सांगते आहे ना, तो रामबाण उपाय आहे. तो 4 तुकडे तुम्ही 4 दिशांना फेकायचे, मागे वळून न पाहता चुपचाप घरी जायचं, पाय धुवायचे आणि शांत बसायचं. काहीही बोलायचं नाही. मनामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी पाहिजे की मला नोकरी मिळाली आहे, मला हवी तशी नोकरी मला मिळाली. आता दुसरा उपाय सांगते की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तेव्हा एक लिंबू घ्यायचं, डागाळलेलं लिंबू नाही, एकदम क्लिअर येलो कलरचं लिंबू घ्यायचं. त्याच्यामध्ये 4 लवंग 4ही बाजूला तुम्हाला खोचायच्या आहेत त्या लवंगामध्ये आणि त्या जे लिंबू तुम्ही हातात घ्याल ना, त्या लिंबावर तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे हनुमंताचा. ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंतेय नमः. काही जण असतात ज्यांना हनुमंताय आवडतं म्हणायला, काही जण असतात हनुमंतेय नमः. कारण खूपदा काय होतं ना की जेव्हा आपण एखाद्या देवाला असं मनापासून भजतो ना, तेव्हा प्रत्येकाला आपण आपल्या परीने हाक मारतो. आलं लक्षात? आता मी स्वामींना कधी स्वामी आई म्हणते, कधी स्वामी माऊली म्हणते, कधी स्वामी महाराज म्हणते. मी काहीही आवाज देते स्वामींना, माझ्या हाकेला ते सतत असतात, मला त्यांच्याकडनं त्याचे प्रतिसाद पण मिळतात. तसंच आहे हनुमंताला कधी आम्ही हनु म्हणतो, कधी हनुमंताय म्हणतो, कधी हनुमंतेय म्हणतो, तेव्हा अंजनी सूत म्हणतो, अंजनी पुत्र म्हणतो. तर जो तो आपापल्या पद्धतीने हाक मारतो. पण मंत्र असा आहे की ओम हनुमंतेय नमः किंवा ओम हनुमंताय नमः हा मंत्र त्या लिंबू हातात पकडून 108 वेळा करायचा आहे, म्हणायचं आहे म्हणजे. आणि ते जे लिंबू आहे ते तुम्हाला तुमच्या बॅगेत ठेवायचं आहे. बॅगेत ठेवून तुम्ही इंटरव्ह्यूला जायचं आणि जोपर्यंत ते लिंबू खराब होत नाही तोपर्यंत ते बॅगेतच राहू द्या. जेव्हा ते पिवळं पडायला लागेल ना, खूप पिवळं झालं ना की मग तुम्ही ते मातीमध्ये गाडा. तुमच्या घरच्या कुंडीमध्ये माती असते त्याच्यामध्ये गाडू शकता आणि जर तसंही नसेल जमत तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. आता तिसरा खूप सुंदर उपाय सांगते आणि खूप सोपा उपाय. थोडंसं दूध घ्यायचं एका लोट्यामध्ये आणि विहीर असेल आसपास ना, त्या विहिरीमध्ये जायचं आणि ते दूध ओतून यायचं. मागे वळून पाहायचं नाही, कुणाशी जाताना बोलायचं नाही, येताना बोलायचं नाही, डायरेक्ट आपल्या घरी यायचं. हे जे मी सगळं सांगते आहे ना, ते तुम्हाला मनासारख्या हवे असलेल्या नोकरीसाठी सांगते आहे. कारण काहींचं दुखणं असतं की नोकरी मिळत नाही आहे, हवी तशी मिळत नाही. नोकऱ्या मिळत आहेत पण हवी तशी मिळत नाही आहे. तर त्यासाठी
खास आजचे हे उपाय आहेत. आता एका पेपरवर ग्रीन कलरच्या पेनने तुम्हाला लिहायचं आहे की मला खूप सुंदर जॉब मिळाला आहे, जसा मला हवे, माझ्या मनासारखा जॉब मला मिळाला आहे किंवा नोकरी मला मिळाली आहे, मला हवे तसं पूर्ण पॅकेज इयरली मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि ती जी चिठ्ठी तुम्ही तयार करणार आहात त्याला म्हणतात पिटिशन. हे जे पिटिशन आहे ना त्याला स्क्वेअरली असं फोल्ड करून तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवा आणि विसरून जा तुम्ही तिथे ते कागद ठेवलेला आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल, ठीक आहे, तो कागद तुमच्या घराच्या कुठल्याही कुंडीमध्ये गाडायचा आणि त्याला रोज पाणी द्यायचं. त्या कुंडीला जेव्हा पाणी देता आपोआप त्या कागदाला ते पाणी जातं, कागद त्यामध्ये विरून जाईल, मातीतली गोष्ट मातीत जाईल. आलं लक्षात? आता इतके मी उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं यासाठी तुम्ही सकारात्मक राहायला पाहिजे. तुमची द्विधा मनस्थिती होता कामा नये, कारण जिथे जिथे द्विधा मनस्थिती होते ना तिथे कुठलीच मनस्थिती काम करत नाही. तिथे तुमची विचारांची चालना खुंटते, तिथे तुमच्या विचारांना चालना मिळत नाही, कारण तुमची थॉट प्रोसेस कुठेतरी ब्लॉक होते. त्यामुळे मंडळी, तुम्ही जेव्हा कुठे हे कराल, जेव्हा कुठे तुम्हाला कुठलाही उपाय करायचा असेल तर कुठलाही उपाय करायचा असेल मनापासून करा. आणि जे मी उपाय सांगितलेले आहेत त्यातले एक उपाय तुम्ही करू शकता. सगळे एकत्र करायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला काही अडलंच तर कॉमेंट आहेच, तुम्ही मला तिथे प्रश्न विचारा. किती जणांना नोकरीसाठी अजूनही ते प्रयत्न करत आहेत त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि खूप लोकांना आत्ता इतकी गरज आहे ना नोकरीची, सो प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने जर कोणाचं आयुष्य घडणार असेल तर मला वाटतं खूप छान आहे, नाही का? तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन्स येतील. आणि कॉमेंटमध्ये लवकर सांगायचं आहे, लाईक करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. आणि पुन्हा लवकर छान विषय घेऊन तुमच्या पुढे मी लवकर येईन. पुन्हा लवकर भेटू. छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.